नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच सीईटी सेल ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून काही सीईटीचे जे रिझल्ट आहेत तर ते अनाउन्स करण्यात आलेले, त्याचबरोबर महा बीएड सीईटीचे सुद्धा रिझल्ट हा अनाउन्स करण्यात आलेला आहे, रिझल्ट आज डिक्लेअर करण्यात आलेला आहे। आता सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की ॲडमिशन प्रोसेस कधीपासून महा बीएडसाठी सुरू होणार आहे, तर त्याचबाबत मी एक महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हे सीईटी कंडक्ट करत असतं, ज्याला एंट्रन्स एक्झाम आपण म्हणत असतो। एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून तुम्ही ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेत असाल तर त्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात। तुम्ही जरी सीईटी दिली नाही तर विदाऊट सीईटी तुम्हाला कुठल्याच कोर्ससाठी ॲडमिशन आता मिळणार नाही। 95% कोर्स हे सीईटी बेस्ड झालेले आहेत। सीईटी एंट्रन्स टेस्ट दिल्यानंतरच तुम्हाला ॲडमिशन हे मिळत असतं मित्रांनो। तसंच बीएड सुद्धा सीईटी एंट्रन्स टेस्ट दिल्यानंतरच बीएडला ॲडमिशन मिळणार आहे आणि बीएडला 2025-26चे ॲडमिशन आहेत तर ते कधीपासून सुरू होणार आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आलेला आहे। तर अजून ऑफिशियल जी नोटिफिकेशन आहे तर ती आलेली नाही की तरीही तुम्हाला बीएडचं ॲडमिशन कशा पद्धतीने महा सीईटीचा जो पोर्टल आहे तर त्याच्यावर हे येणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो। हे बघा, हा कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलचा पोर्टल आहे। या पोर्टलवर तुम्हाला दिसत असेल, इथं बघा तुमच्या उजव्या बाजूला ॲडमिशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2025-26 असा एक ऑप्शन दिसेल मित्रांनो। या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला कॅप राऊंड म्हणजे कॅप जे ॲडमिशन असतील 2025-26 असा एक जे सबटायटल असेल किंवा टायटल असेल तर टायटल तुम्हाला दिसून येईल। यात तुम्हाला ॲडमिशन पोर्टल हा या 2025 किंवा 26 अकॅडमिक इयर जे त्यासाठी हा ॲडमिशन पोर्टल सीईटी सेलने लॉन्च केलेला आहे मित्रांनो। आता बीएडसाठी ॲडमिशन कशा पद्धतीने सुरू होईल तर बघा, इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये तुम्हाला बीएड दिसून येते, तर बीएडच्या पुढे न्यू असं अपडेट दिसून येईल। न्यू अपडेट बीएड नावाच्या पुढे आले की समजून घ्यायचं की बीएडचे जे ॲडमिशन प्रोसेसर तर ती ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे। ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करावं लागेल, कॉलेज सिलेक्शन करावे लागेल। ही जी प्रोसेस आहे A to Z प्रोसेस तर या पोर्टलवर तुम्हाला करावी लागणार आहे ॲडमिशनची। नंतर जेव्हा तुमचा राऊंड लागेल किंवा तुमचा तुम्ही सिलेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजमध्ये जायचं आहे मित्रांनो। A to Z प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही त्रास होणार नाही मित्रांनो। तर जेव्हा इथं बीएड नावाच्या पुढे न्यू असं आलं तर समजून घ्यायचं की बीएडचे ॲडमिशन हे सुरू झालेले। आतापर्यंतच्या अपडेटनुसार 10 ते 11 जूनपासून बीएडचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे तर ती बीएडची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होणार आहे। त्याच्यासाठी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील तर ते डॉक्युमेंट तुम्ही आजच तयार करून घ्या, जसे की तुमच्या आधार कार्डचं नाव वगैरे करेक्शन करायचं असेल, तुमचं पॅन कार्ड, तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, त्यानंतर तुमचं डोमासाईल, जेवढेही डॉक्युमेंट आहेत तर ते डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करून घ्या। तुम्ही जरी बॅकग्राऊंड कास्टशी बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे मित्रांनो। तुम्हाला स्कॉलरशिपच्या कोटामध्ये बसण्यासाठी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही एवढे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस चालू होईल तेव्हा तुमची धांदल होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र।